कार्यक्रमाचा किंवा एज्युकेशनचा कसा तुझा अनुभव आहे, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मदत होईल त्याच्या बाबतीत सांग. हो. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू त्यासाठी. दुसरी गोष्ट, मला मी ज्या स्टार्टिंगला तिकडे गेलो होतो, मी घाबरलो होतो कारण का इट्स अ व्हेरी न्यू सिटी फॉर मी. घरी सेकंड टाइम गेलो होतो मी. स्टील एज गॅप असल्यामुळे मला वाटलं होतं की मी नाही करू शकणार. बट देन मी तिकडे टीचर्सला भेटलो माझ्या. लाईक माझे 3 टीचर्स आहेत तिकडं, सरोजा मॅम, दुर्गा मॅम अँड ॲज वेल ॲज तिनिमा मॅम. एव्हरी टीचर्स वेर हायली क्वालिफाईड. लाईक सगळे IITians होते अँड सगळे लाईक हायली रेप्युटेड कॉलेजेसमधून त्यांचं ॲडमिशन झालेलं होतं. सो त्यांचं जे सपोर्ट होतं खूप लाईक फ्रेंडली पण होतं, येट स्ट्रिक्ट पण होते ते अबाउट देअर स्टडीज, अजून दुसऱ्या गोष्टीसाठी नाही. ॲज वेल ॲज मी स्टार्टिंगला थोडं स्ट्रगल करत होतो माझ्या अकॅडमिक्समध्ये, बट जसं त्यांनी शिकवले आणि जे ते त्यावेळी शिकवत आहेत एक्झॅक्टली जे बाहेर शिकवतात तसं शिकवत होतं. त्यामुळे ते मला एकदम नीट कळायला लागलं आणि ॲज वेल परदेशात जसं ॲज शिकवतात तसं शिकवतात. ओके. तर त्यामुळे मला ते कळायला लागलं. दुसरी गोष्ट फक्त अभ्यासच म्हणून नाही, दुसरी गोष्ट आम्हाला इंडस्ट्रियल ॲज व्हिजिटमध्ये पण मिळायचं. जसं की इस्रोला घेऊन गेलो होते लास्ट टाइम, जसं मी जस्ट आलो होतो अराउंड अ वीकमध्ये मला इस्रोमध्ये घेऊन गेले होते. त्याच्यानंतर टी हब सारख्या मोठ्या जागेवर पण त्यांनी घेऊन गेले ॲज अ बिझनेस पिच. कारण का माझा इस्रो आणि टी हब. येस, ओके. तेलंगणा टी हब, तेलंगणा हब, ते Yes. त्यांचं जे स्टार्टअपचं हब आहे ते. ओके. ॲज वेल ॲज दुसरीकडे पण आम्हाला घेऊन जाणार होते, येट ते सेकंड टर्ममध्ये असणार आमचे. ओके. असं आहे. सो आम्ही माझं IIT हैदराबाद पण वर्कशॉप केले थ्रू दुर्गा मॅम. ओके. असं होतं. सो माझं ते वर्कशॉप अराउंड 3 to 4 days होतं. तिकडली एक्सपिरियन्स लाईक अनइमॅजिनेबल लेवल, लाईक सांगू शकत नाही तसं आहे ते. बट यस, तिकडले पण टीचर्सनी मला थ्रू भेटलं आणि शेअर केली गोष्ट की दुर्गा मॅम पण त्याच टीचर होती. तर त्यांनी सांगितलं की किती हायली क्वालिफाईड आहेत ते पण. सो यस, त्याच्याने एवढं कळून गेलं मला की लाईक यस, आपण ह्या कोर्स थ्रू खूप काही पुढे बघू शकतो आणि लाईक विचार पण करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू. मॅडम, जयेशच्या मम्मी इथं आहे आणि मला आपल्याला विचारायचं आहे, तर आता याचं फर्स्ट इयर इथं भारतातून कम्प्लीट होत आहे आणि पुढील 2 वर्षासाठी आता तो जर्मनीला शिकायला जातोय, सेकंड इयर थर्ड इयर कम्प्लीट करण्यासाठी. तर एवढ्या लांब याला पाठवायचं मुलाला, तर तुम्हाला काही भीती किंवा काही तुमचं काय मत आहे या बाबतीत? आधी वाटायचं मला तसं, पण आता त्याच्यामध्ये सिन्सिअरिटी आली आहे आणि आता वाटतं की तो राहू शकतो आता व्यवस्थित तिथे. अच्छा, तिथे राहू शकतो. हां. आणि त्याची मित्रमंडळी झाले. हो. तो म्हणजे तो आता एकटा जात नाही असं? हां, म्हणजे ते पण आहे आणि त्यांच्या टीचरला वगैरे भेटले ना, ओव्हरऑल सगळं तिथलं एन्व्हायरमेंट वगैरे बघितलं मी आणि जे गेले होते त्याबद्दल पण सांगितले मॅडमने. त्याच्यामुळे मला असं वाटतं की व्यवस्थित आता तिथे गेल्यावर पण त्याचा प्रोग्रेसच होईल तिथे. ओके. थँक्यू. सॅटिस्फाईड, वी आर व्हेरी सॅटिस्फाईड. थँक्यू व्हेरी मच. जयेशचे पप्पा आहेत. साहेब, मी आपल्याला विचारू इच्छितो की जयेशमध्ये तुम्हाला काय नेमका बदल बघायला मिळाला? ॲक्च्युली बघायला गेलं तर तो जेव्हा दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत होता त्याच्या पहिल्याच कॉलेजमध्ये, तिथे एवढा कॉन्फिडन्स नव्हता त्याच्यामध्ये बोलण्या करण्यामध्ये. तो असं वाटायचं की कुठेतरी लॅक करतोय, कुठले तर कॉन्फिडन्समध्ये, आणि पर्सनॅलिटी त्याची काही एवढी नव्हती. आणि शिक्षणामध्ये पण तो थोडासा म्हणजे एवढा अटेंटिव्ह नव्हता. पण जेव्हा तो इथे गेला हैदराबादला, त्याच्यात एक नवीन इंटरेस्ट निर्माण झाले त्याच्यात. आणि त्याचं जे पॅशन आहे तेच फील्डमध्ये तो गेल्यामुळे त्याचं जे डेव्हलपमेंट बघतोय मी ते अप्रतिम आहे. म्हणजे त्याला काही म्हणजे आता मला असं वाटत नाही की तो कुठेही मागे आता बघून म्हणजे बघायची वेळ येईल त्याला. खूपच छान त्याचं डेव्हलपमेंट होतं आहे आणि आय थिंक ही इज रेडी फॉर द नेक्स्ट स्टेप इन जर्मनी, वॉट एव्हर ही इज गोइंग टू परस्यू. तर तो एकटा जात नाहीये, याचा हा एक ऍडव्हान्टेज वाटतो तुम्हाला आता? डेफिनेटली त्याचा ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये त्याचं जे फ्रेंड सर्कल आहे तो त्यांच्यासोबत त्याची चांगली एक बॉन्डिंग झालेली आहे आणि ते मिळून एक प्रोजेक्ट पण करतात आणि सगळंच करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यासाठी एक हेल्पफुल हे राहील. म्हणजे आणि पालक म्हणून आपली काळजी झालेली आहे. तो एकटा नाही चालला. एक 20-25 विद्यार्थ्यांचा, 20-25 किती 100 विद्यार्थ्यांचा 8 online as well as around 80 to 90 students going together. म्हणजे आता ते, and you are most of you people have now become friends, right? त्याच्यामुळे एक फॅमिलियर वातावरण झालेलं आहे. म्हणजे पालक म्हणून देखील आपल्यासाठी हे चांगलं झालेलं आहे आणि फॉर स्टुडंट्स ऑल्सो हे चांगलं झालं. सो ओव्हरऑल युअर एक्सपिरियन्स इज गुड? extremely good. Definitely, and we are now feeling as a proud parents. थँक्यू व्हेरी मच. आय थिंक मला असं वाटू लागलं आपण AEG महाराष्ट्र म्हणजे आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप म्हणून आपण जे काम करतोय, आमचा एक जो उद्देश आहे की पालकांना परवडेल अशा याच्यामध्ये आपण आपली मुलं ही परदेशात पाठवू शकतो का सर्वसाधारण पालकाची. आणि त्याचं हे एक बेस्ट उदाहरण, कारण ग्रॅज्युएशनचं शिक्षण परदेशात घेणं कोटी रुपये लागतात, 2-3 कोटी रुपये लागतात.
आणि हे सगळं आम्ही जे तुमचं सिस्टम एक तयार करून दिलं हे साधारण मला वाटतं एक 35-40 लाख रुपयाच्या याच्यामध्ये संपूर्ण खर्च तुमचा आटपून जाईल. आणि खाणे-पिणे, शिक्षण आणि त्यानंतर तुझं तिथे करिअर सुरू होईल. कारण भारतामध्ये देखील आज घडीला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तर 20 लाख रुपये फीसच आहे. हो. लिव्हिंग एक्सपेंडिचर धरून तो तेवढाच जातोय. हो. तर त्या याच्यामध्ये तुला म्हणजे आम्ही परदेशात पाठवू शकलो या बाबतीत आम्हाला पण खरोखर मला तरी असं वाटतं की आम्ही केलेल्या कन्सल्टिंग आणि या दिलेल्या ऍडवाइसचं चीज झालं असं मला देखील वाटतं. डेफिनेटली वी एग्री ऍक्च्युली. थँक्यू सर, तुम्ही आले, तुम्ही वेळ दिला. आणि जयेश, तुला पुढील याच्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.